नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण एक म्हणावा तर महत्वाचा प्रश्न पेशंटच्या दृष्टिकोनातून घेतोय की डॉक्टर, आज माझं एम्ब्रिओ ट्रान्सफर झालंय, आपण तयार केलेला गर्भ आत प्रत्यारोपण केलाय, आता रिझल्ट 15 दिवसांनी येणार आहे, तर ह्या 15 दिवसामध्ये मी नेमकं कसं झोपलं पाहिजे? पाठीवर झोपू, पोटावर झोपू का एका बाजूला झोपू? हा म्हणावा तर प्रश्न अतिशय सिंपल किंवा काही लोकांना सिली वाटू शकतो, पण तो तसा नाही. कारण पेशंटच्या दृष्टिकोनातनं माझा रक्तपुरवठा कमी होईल का किंवा माझ्या बाळाला कुठल्या एका विशिष्ट पोझिशनमध्ये उत्तम रक्तपुरवठा मिळेल का, हा प्रश्न बऱ्याच वेळेला भेडसावणारा असतो. तर याचं उत्तर असं आहे की पहिले 15 दिवस गर्भ प्रत्यारोपण झाल्यानंतर कुठल्याही अत्यंत कम्फर्टेबल पोझिशन मध्ये तुम्ही झोपू शकता. जरी तुम्ही पाठीवर झोपलात, अगदी पोटावर जरी झोपलात किंवा डाव्या उजव्या कडेला जरी झोपलात, तरी कुठल्याही प्रकारे गर्भपिशवीवर ताण येत नाही किंवा गर्भाशयाच्या पिशवीला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. जेव्हा तुम्ही 3ऱ्या महिन्यानंतर 4थ्या महिन्यात जाता, त्यावेळेला शक्यतोवर डाव्या कुशीवर आम्ही सांगतो, कारण रक्तपुरवठा हा उत्तम असतो, पण त्यावेळेला गर्भपिशवी कोशातनं, पेल्विस मधनं बाहेर पोटात आलेली असते. त्यामुळे ह्या 15 दिवसामध्ये असं काहीच घडत नाही, कोशातच असते पिशवी. त्यामुळे आपल्याला कुठल्याही सुखकर आणि चांगल्या झोप लागणाऱ्या पोझिशन मध्ये झोपलं तरी चालणार आहे. कुठली एक पोझिशन रक्तपुरवठा उत्तम राहण्यासाठी पहिल्या 15 दिवसात मुळीच नसते. 3ऱ्या महिन्यानंतर मात्र डाव्या कुशीवर झोपा, असं आम्ही जास्ती करून पेशंटना सांगतो. धन्यवाद.